नमस्कार, मी प्रवीण कदम, महाराष्ट्र शासनाच्या गडकिल्ले समितीचा सदस्य आणि कोकण इतिहास परिषदेचा कार्यकारिणी सदस्य। शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण कोकणामधल्या वेगवेगळ्या देवींची माहिती घेत आहोत। आज मी आपल्याला माहिती देणार आहे देवी श्रीदेवी माऊली चेंदवणची। हिला चेंदवणची माऊली असं जरी म्हणत असले तरी ही देवी वालावल आणि चेंदवण या दोन गावांच्या सीमेवरती आहे। या दोन गावांच्या सीमेवर असलेल्या डोंगरावर तिचं वास्तव्य आहे आणि त्याला सडा सुद्धा म्हणतात, त्यामुळे हिला सड्यावरची माऊली असं सुद्धा म्हणतात। आपल्या कोकणातले हे जे सगळे सण असतात ते सर्व ग्रामस्थांमध्ये स्थानिक लोकांमध्ये एकात्मता निर्माण करतात, एकात्मतेचा संदेश देत असतात। या चेंदवणच्या माऊलीचं जे मंदिर आहे ते मंदिर जवळपास 800 वर्ष त्याची परंपरा आहे जुनी, आणि तिथे अजूनही ते पुरातन मंदिर जतन केलेलं आहे। लाकडी मंदिर आहे, मंदिरासमोर दीपमाळ आहे, तुळशी वृंदावन आहे आणि जसं मी सांगितलं की हे दोन गावांची देवता आहे, त्यामुळे या देवीचा एक पाय हा चेंदवणमध्ये आहे आणि दुसरा पाय हा वालावलमध्ये आहे। त्यानंतर या देवी आतापर्यंत आपण ज्या सगळ्या देवी बघितल्या त्या महिषासूर मर्दिनी होत्या, तशीच ही सुद्धा महिषासूर मर्दिनी आहे, पण ही अष्टभुजेच्या ऐवजी ही दशभुजा देवी आहे। हिला 10 हात आहेत आणि ही जी आत्ताची मूर्ती आहे ही फार प्राचीन नाही, तर ही अलीकडे 200-250 वर्षापूर्वीची मूर्ती आहे आणि ती महिषासूर मर्दिनी काळ्या पाषाणामध्ये कोरलेली आहे। तिच्या पायाजवळ 2 दासी आहेत आणि सभोवताली पितळेची प्रभावळ आहे। या देवीचं मंदिर जे आहे ते पूर्वाभिमुख आहे। या देवीच्या मंदिरामध्ये अनेक उत्सव वर्षभरामध्ये साजरे होत असतात आणि त्यापैकी एक पालखी उत्सव असतो, तर आणखी नवरात्री उत्सव असतात, दसरा असतो, असे अनेक उत्सव होत असतात। देवीच्या या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पाताळेश्वर, रवळनाथ, भूतनाथ, नवरात्र, पालखी, त्यानंतर खातीव, ब्राह्मण, सातेरी, भावई एवढी मंदिरं आहेत आणि लक्ष्मीनारायणाचं मंदिर सुद्धा इथून जवळच आहे। असं म्हटलं जातं की हा पाताळेश्वर जो आहे तो ह्या देवीचा भाऊ आहे। आपण पाहिलं असेल कोकणामध्ये प्रत्येक देवीला तिथली स्थानिक देवता ही तिचा भाऊ म्हणून लोकांनी मान्यता दिलेली असते। तसंच इथे एका उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण गाव उपवास करत असतो 1 दिवसाचा आणि रात्री मग इंगळ स्नान नावाचा एक प्रकार असतो। इंगळ स्नान म्हणजे अक्षरशः निखाऱ्याने आंघोळ करणे। हे भाविक जे असतात ते आपल्या डोक्यावर एखादा टॉवेल किंवा असं कापड घेऊन मग त्यांच्या डोक्यावरती जळते निखारे टाकले जातात, याला इंगळ स्नान म्हणतात। हा इंगळ स्नान झाल्यानंतरच तो उपवास सोडायचा असतो। काही प्रसंगांमध्ये आपल्याकडे मुलींची सुद्धा मंदिरामध्ये पूजा केलेली जाते। याच्यातून जो संदेश जातो की आपण मुलींना फार महत्वाचं स्थान देतो, स्त्री पुरुष समानता ही आपल्या देवळापासून सुरू होते। इथल्या जी गावं आहेत तर चेंदवणचा जो दशावतार असतो, आपण अलीकडे दशावतार हा सिनेमा पाहिला असेल, इथला जो दशावतार असतो त्याचा पहिला प्रयोग हा ह्या चेंदवणच्या देवीच्या मंदिरात साजरा केला जातो आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे प्रयोग होत असतात। अशा अनेक प्रथा आहेत या मंदिराच्या आजूबाजूला। छान मंदिरं, दुसरी लक्ष्मीनारायणाचं मंदिर सुद्धा सुंदर आहे, त्याचं मी माहिती नंतर देणार आहे। आज आपण चेंदवणच्या माऊलीची माहिती घेतली। धन्यवाद।